नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रत्येक नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सर्वांना आनंद होतोय की आपला लोणेरचे विशाल बँड नवीन गाडीची ओपनिंग झालेली आहे आणि आज त्यांना मांडवचा कार्यक्रम लोणेर या ठिकाणी होता। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाडी आपली उभी आहे। आपल्या मांडवचा कार्यक्रम मी लेट आलो, त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ टाकणार नाही। जर व्हिडिओ भेटला तर आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की नवीन गाडीची ओपनिंग होती। तुम्ही गाडी बघू शकता, मागे उभी आहे। त्या ठिकाणी आधी सर्व कलाकार तर आहे आणि तुम्ही याला ओळखतात, किशा दोन शब्द सांगतात आपल्याला गाडी। आज आम्हाला खूप आनंद आहे मित्रांनो, आमची गाडी ओपनिंग झाली। खूप दिवसापासून आतुरता होती आम्हाला, पण आमची गाडी आज आली, ओपनिंग झाली। आता तर आता आपण डायरेक्ट मालकाकडे जाऊ। तर तुम्ही या भावाला ओळखतात, ॲडिओ आपले लोणेरचे कॅबिनेट वगैरे सर्व काम ते करतात। ते पण दोन शब्द बोलते, तर तुम्ही नक्की ऐका। गाडी काय काम केलं मित्रांनो, जास्त मेहनत घेतली मी। माझं बघून आपले बँडचे संचालक बोलतील, बोलाव काहीतरी बोला ना गाडी तिथे डिपार्टमेंट तिकडे तर कोणीच बोलत नाही मित्रांनो। या ठिकाणी खूप असं म्हणजे खूप असं चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आणि आपले बँडचे गायक तर माहिती आहे, योगेश भाऊ। आणि गाडीसाठी ज्यांनी जास्त मेहनत घेतलेली आहे ते म्हणजे आपले चेतन भाऊ। त्यांचा या ठिकाणी सत्कार होता मित्रांनो। आमचे टीमची आर्टिस्ट किशोर हे करतील। हा, तर माझा सत्कार केला मित्रांनो, बघू शकता तुम्ही। माझा सत्कार केला। आमचे संचालक विकास बँडचे प्रदीप खैरार यांनी खूप मेहनत घेतली। त्यांनी मेहनत घेतली म्हणजे त्यांनी सर्व केलं। आज आमचं स्वप्न पूर्ण झालं। आम्हाला हायड्रोलिक गाडी पाहिजे होती, हायड्रोलिक झाली। चेतन भाऊनी बरोबर केलं। चला या मित्रांनो, पाहू शकता तुम्ही गाडी, हायड्रोलिक गाडी। याचे बँडचे आर्टिस्ट पॅड मास्टर बँडवर मित्रांनो। मला साऱ्यांनी
मित्रांनो विषय असा होता की आम्हाला पण लोणेर या ठिकाणी मांडवचा कार्यक्रम होता आणि आम्ही पण म्हणजे आमचा मांडव आधी झालेला होता. त्याच्यानंतर आपली गाडी क्रिस्टल बँडची गाडी आलेली होती. त्यांचा म्हणजे मांडव लेट पडला, पण गाडी नवीन असल्यामुळे थोडंसं त्यांना साऊंड वगैरे काढायचं होतं म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला नवीन गाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाडीचं साऊंड कसं आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी मी ब्लॉग एंड करतोय. धन्यवाद. जय खानदेश.